नमस्कार, मी युवराज इलेक्ट्रोपॅथिक कॅन्सर रिसर्च सेंटर सोलापूरहून बोलत आहे. आपल्याकडे एक पेशंट आले होते मॅलिग्नंट ग्लायोमा अँड स्ट्रोकचा. तर हा पेशंट ऑपरेट करून आलेले विश्वराज हॉस्पिटल पुणेवरून. तर ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी 33 रेडिएशन घेतलेले. तर हे रेडिएशन घेऊन ऑपरेशन करून पेशंट आपल्याकडे EH ट्रीटमेंटसाठी आले होते. इलेक्ट्रोहोमिओपॅथी उपचार पद्धती म्हणजे इलेक्ट्रोहोमिओपॅथी ट्रीटमेंट घ्यायला पेशंट आले होते. तर पेशंट येऊन 10 दिवस झाले. तर पेशंटला उपचार देण्याआधी पेशंटची कंडिशन कशी होती आणि आता कशी आहे ते आपण पेशंटला विचारूयात. काका, तुमचं नाव? हनुमंत माळे. बर, काय त्रास तुम्हाला? मला काय नाही. तुम्ही इथे कशासाठी ऍडमिट झाला होता? काय त्रास होतो तुम्हाला? हात पाय दुखते ना? नाही नाही. डोक्याचं ऑपरेशन झालं ना तुमचं? होय होय. हो. अजून परत पायाच पण झालं. पायाचं पण झालंय? घेतलीत की. हा. आता किती फरक आहे तुम्हाला? लय फरक पडलाय. लय फरक पडला. किती दिवसात? 15 दिवसात. 15 दिवसात. आता एक माझं नाव रेश्मा हनुमंत माळी. हे माझे मिस्टर आहेत. यांचं अगोदर विश्वराज हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं होतं. नंतर ना आम्ही बार्शीमध्ये रेडिएशन घेतलं व 2 महिने किमोच्या गोळ्या घेतल्या, म्हणजे महिन्यातनं 5 दिवस. नंतर ना 1 महिन्यावर ते ठीक होते. नंतर ना इन्फेक्शन झालं त्यांना. ते चालायला पण येईना त्यांना आणि खूप त्रास व्हायला लागला, म्हणजे हातपाय दुखायला लागले. तर मग आता आम्ही इथं सोलापूरमध्ये युवराज मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू केली आहे. तर आता त्यांना बऱ्यापैकी फरक आहे. म्हणजे त्यांचा पाय दुखत होता, नंतर ना डोक्याला पण सूज वाढली, ती पण थोडीशी कमी झाली आणि जेवण पण जायला लागले आता त्यांना. मग हे ट्रीटमेंट घेऊन तुम्ही येणाऱ्या पेशंटला काय आव्हान देणार? हे ट्रीटमेंट बघून मी सांगेल माणसांना की इलेक्ट्रोपॅथीचे जे औषध आहे ते फार उपयोगी आहेत, तुम्ही घ्या म्हणून. याचा सर्व श्रेय डॉक्टर संतोष राठोड सर आणि डॉक्टर सुनील वाघमारे सर यांना जातो.